नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्राम कोचिंग क्लासेस मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण वर्ग 10वी गणित भागे पहिलं प्रकरण दोन चलातील विषय समीकरणे बघणार आहोत. इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स. मग त्याच्यातला सारांश 1.1 त्याच्यामध्ये प्रश्न पहिला असा आहे, एक सामायिक समीकरणे सोडवा. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. प्रश्न पहिला, 5x अधिक 3y बरोबर 9, 2x वजा 3y बरोबर 12 हे दोन समीकरण आहे. यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला एका चलाचा लोभ करणं लागत असतो. अगोदर याला काय करायचं, इक्वेशन 1 आणि 2 नाव द्या, समीकरण 1 आणि 2 घेऊया. 5x अधिक 3y बरोबर 9, समीकरण नंबर 1. दुसरं 2x वजा 3y बरोबर 12, समीकरण नंबर 2. 1 आणि 2 दिले, त्या दोन समीकरणापैकी एका दोन्ही समीकरणाचं एक चल सारखं पाहिजे आपल्याला समीकरण सोडवत असताना. मग इथं 3y आणि 3y दोन्ही कसे आहेत, सारखे आहेत. आणि पुन्हा एक महत्त्वाची गोष्ट, जर त्याच संख्येला चिन्ह जर वेगळं असतील तर दोन समीकरणांची काय करायची असते, बेरीज. मग एक चल भेटतं आपल्याला. करूया. समीकरण 1 व 2 ची काय करायची, बेरीज. बेरीज कर. ठीक आहे. पुढे इंग्लिश मध्ये इक्वेशन फर्स्ट and second are added. ठीक है, या समीकरण लिहा. 5x अधिक 3y बरोबर 9. दुसरा आहे 2x वजा 3y बरोबर 12. दोघांची बेरीज आहे. वजा आणि हे अधिक वजा कटून जातात. 5 आणि 2 7x, 9 आणि 12 21. x बरोबर 21 भागिले 7, 7 त्रिक 21. x ची किंमत किती आली, x ची किंमत किती आली, 3. आता ही किंमत एका समीकरणात ठेवायची आणि दुसरा चल आपल्याला वापरायचा. काय, ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. इंग्लिश मध्ये पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. कोणतं इक्वेशन बघू शकता, लिहायचे 5x अधिक 3y बरोबर 9. समजलं. x ची किंमत किती आली, 3 ठेवा. 5 x च्या जागी 3 अधिक 3y बरोबर 9. किती ठेवूया इकडे, 5 त्रिक 15 अधिक 3y बरोबर 9. हे 15 इकडे जाणार आहे, वजा होणार आहे. 15 अधिक 3y बरोबर 9 आहे. 3y बरोबर 9 वजा 15, हे वजा 15 गेले 9 मधून. 3y बरोबर 15 तून 9 गेले, वजाचे 6 मोठ्या संख्येचं चिन्ह. y बरोबर वजा 6 भागिले 3, 3 दोन्ही 6. y ची किंमत किती आली, वजा 2. या समीकरणाच्या रूपली भेटल्या, दोन्ही चलांच्या किमती भेटलेल्या आहेत. खाली द्यायचं x, y बरोबर x ची किंमत किती आलेली आहे, 3. 3, वजा 2, 3, वजा 2 ही समीकरणाची काय आहे, उकल आहे. इंग्लिश मध्ये इट्स व्हॅल्यू ऑफ
इक्वेशन संपलं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, 3a अधिक 5b बरोबर 26, a अधिक 5b बरोबर 22. याच्यामध्ये दोन्हीपैकी एक चल सारखं पाहिजे, इथं पण चल सारखा आहे. प्रश्न पहिल्यामध्ये कसं होतं तसं 3a अधिक 5b बरोबर 26. इक्वेशन 1 आणि 2 असं नाव द्या त्याला. इक्वेशन झालं हे 1. दुसरं a अधिक 5b बरोबर 22. समीकरण नंबर 2. समीकरण 1 आणि 2 आहे. आता याच्यामध्ये एक चल सारखं असणं गरजेचं आहे. जर नसेल तर आपल्याला सारखे करून घ्यावं लागतं. पण इथं ऑलरेडी सारखं चल आलेलं आहे. आणि ज्यावेळेस त्या चलाची संख्या म्हणजे इथं जो हे असतो चिन्ह सारखं जर असेल तर त्यावेळेस त्या समीकरणांची वजाबाकी करायची. काय करायची? वजाबाकी. इथं लिहा तुम्ही समीकरण 1 व 2 ची वजाबाकी. वजाबाकी म्हणजे इंग्लिश मध्ये इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आर सबस्टिट्यूट ठीक आहे. जी मोठे आहे इक्वेशन ते सरस वरी लिहायचे म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला सोपी जाते. 3a अधिक 5b बरोबर 26. वजाबाकी करायची वजाचं चिन्ह a, इथं पण वजाचं चिन्ह येणार 5b, इथं पण वजाचं चिन्ह येणार 22. ठीक आहे. 3a मधून 1a गेला, 2a राहिले. हे 5b वजाचे अधिकचे कटले, इथे काही राहणार नाही. 26 मधून 22 गेले, 4 राहिले. a बरोबर 2a बरोबर 4. 2a बरोबर किती आलं? 4. स्टॉप a बरोबर 4 भागिले 2. a बरोबर 4 भागिले 2. 2 दोन्ही 4. a ची किंमत किती आली? 2. a ची किंमत किती आली? 2. आता ही किंमत एका समीकरणात पुट करायची आणि b ची किंमत मिळवायची. असं लिहा a बरोबर 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवा आणि 2 मध्ये 1 मध्ये ठेवू. ठीक आहे. असंही लिहू शकतो इंग्लिश मध्ये पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. इक्वेशन 1 मध्ये काय करायचं? किंमत ठेवायची. इक्वेशन 1 काय दिले अगोदर? 3a अधिक 5b बरोबर 26. हे आहे समीकरण 1. कोणाची किंमत भेटलेली आहे? a ची. ती किंमत ठेवून द्यायची. 3 जशाला तसा a ची किंमत आली 2 अधिक 5b बरोबर आले 26. ठीक आहे. 3 दोन्ही 6 अधिक 5b बरोबर 26. हे 6 इकडे गेल्यावर जाणार आहे. 5b जशाला तसे 26 वजा 6. 5b बरोबर 26 मधून 6 गेले किती राहिले? 20. किती राहणार आहे? 20. b बरोबर हे 5 याच्या भागाकारात जाणार 20 भागिले 5. 5 चोक 20. b ची किंमत किती आली? 4. समीकरणाच्या दोन्ही चलांच्या किमती आपल्याला इथे भेटलेल्या आहेत. इथे खाली लिहायचं a, b बरोबर a ची किंमत किती होती? 2. 2, 4 ही समीकरणाची उकल आहे. काय आहे? उकल म्हणजे उत्तर आहे. इंग्लिश मध्ये इट्स व्हॅल्यू ऑफ किंवा सोल्युशन म्हणू शकतो आपण. व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, x अधिक 7y बरोबर 10, 3x वजा 2y बरोबर 7. आता
पहिल्या समीकरणामध्ये पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला दोन्हीपैकी एक चल सारखं आलं होतं. इथं मात्र चल सारखं आलेलं नाही. तर आपल्याला चल सारखे करावं लागतं. पण अगोदर इक्वेशन 1 आणि 2 नावाने देऊ. x अधिक 7y बरोबर 10. समीकरण 1. दुसरं 3x वजा 2y बरोबर 7. समीकरण नंबर 2. समीकरण 1 आणि 2 आले. पण इथं 7 आहे, इथं 2 आहे. इथं x आहे, इथं 3 आहे. दोन्हीपैकी एक चल सारखं असणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण काय करू, समीकरण 1 ला 3 ने गुणाकार करू. काय करायचं, 1 ला 3 ने गुणाकार करू म्हणजे इथं 3 आणि इथं 3 येतील. लिहा समीकरण 1 ला 3 ने गुणू. 3 ने काय करायचं, गुणू. इंग्लिश मध्ये इक्वेशन फर्स्ट आर मल्टीप्लाय बाय 3. किती न गुणायचंय त्याला, 3 न. मग एक चल सारखं आहे, गुणूया ना 3 न. 3x अधिक 7y 21 y बरोबर याला 3 न 3 30. समीकरण नंबर 3. आता 3x इथं आला, इथे 3x आलाय. इथं चिन्ह मात्र प्लस आहे, इथं पण प्लस आहे. मी तुम्हाला अगोदरही सांगितलं होतं की चिन्ह दोन्हीकडे सारखं असेल तर त्यावेळेस वजाबाकी करायची, आणि चिन्ह वेगवेगळे असतील तर ऍडिशन करायची म्हणजे बेरीज करायची. मग आपल्याला इथं वजाबाकी करावं लागेल. मग लिहायचं तसं, समीकरण 2 व 3 ची वजाबाकी करा. काय करायची आहे, इंग्लिश मध्ये इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड आर सबट्रॅक्टेड सबस्टिट्यूट. ठीक आहे. आधी मोठं समीकरण वर लिहा. हे मोठं समीकरण आहे 3x अधिक 21y बरोबर 30. लहान समीकरण टाकून वजा करूया. वजा 3x इथं वजा होतं, वजा वजा अधिक झाले. हे वजा होते म्हणून इथं काय झाले, अधिक झाले. वजा वजा गुणाकार केल्यामुळे 2y आणि वजा 7. 3x अधिकचे 3x वजाचे कटले. 21 आणि 2 किती आले, 23y. किती आले y, 23. 30 मधून 7 गेले, 23 राहिले. 30 मधून 7 गेले किती राहणार आहे, 23 राहणार आहे. इकडे लिहूया आपण ते. y बरोबर 23 भागिले 23. आता 23 चा पडा इथे 23 एक 23. y ची किंमत किती आली, 1. इकडे लिहू y बरोबर 1. किती आली y बरोबर 1. आता ही किंमत कोणत्याही एका समीकरणात टाका आणि कशाची किंमत मिळवायची आहे, मग x ची. लिहू शकता ही किंमत समीकरण कोणत्या ठेवू, 1 मध्ये ठेवू का, 1 मध्ये ठेवू. 1 मध्ये ठेवू. इंग्लिश मध्ये पुट द व्हॅल्यू प्लेस ही लिहू शकता इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्या इक्वेशन मध्ये काय करायचं आहे, ते समीकरणामध्ये या पहिल्या किंमत x ची y ची ठेवायची आहे. समीकरण पहिला असा आहे x अधिक 7y बरोबर आहे 10. ठीक आहे. x जशाला तसा, y ची किंमत किती आहे, 1 ठेवून द्यायचं. 7 जशाला तसा y ची किंमत 1 बरोबर 10. बरोबर आहे. आता 7 ने 1 ला गुणाकार केला किती येतो, 7 1 7. x अधिक 7 1 7 बरोबर 10. बरोबर किती आहे, 10 जशाला तसे आहे. ठीक आहे. हे 7 तिकडे जाणार, वजा होणार. x बरोबर 10 वजा 7. x बरोबर 10 मधून 7 गेले किती राहतात, 3.
x आणि y च्या किमती आपल्याला इथे भेटलेल्या आहेत. खाली इथे लिहू शकता x, y बरोबर x ची किंमत 3, y ची किंमत 1 ही समीकरणाची काय आहे? उकल आहे. समीकरणाची काय आहे? उकल आहे. इट्स सोल्युशन लिहा, नाही तर हे लिहा, व्हॅल्यू लिहा. इट्स व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3. 2x वजा 3y बरोबर 9, 2x अधिक y बरोबर 13. प्रश्न क्रमांक 2 मध्ये एक चल सारखा आलेला होता, त्यावेळेस आपण सारखं करून लिहिलं होतं, पण इथं मात्र चल सारखा आलेलं आहे. इथे 2x आहे, इथे 2x आहे. पण अगोदर समीकरणांना 1 आणि 2 अशी नावे देऊया. समीकरण पहिलं 2x वजा 3y बरोबर 9. समीकरण नंबर 1. दुसरं 2x अधिक y बरोबर 13. समीकरण नंबर 2. चल सारखे आले, चिन्ह पण सारखे आले. चिन्ह सारखे आल्यामुळे यांची काय करायची? वजाबाकी. नेहमी मोठ्या याच्यातून लहान वजा करू शकता. हे घ्या किंवा हे घ्या, दोन्हीपैकी कोणतेही घेतलं तरी चालतं. तसं लिहा. समीकरण 1 व 2 ची काय करायची आहे? वजाबाकी. Equation first and second are substitute. ठीक आहे. घ्या, हे वरी ठेवलं तरी धकधक. हे घेऊ आपण वरी. 2x अधिक y बरोबर 13 वजा हे 2x. हे समीकरण आपल्याला ह्या समीकरणातून वजा करायचं आहे, म्हणून वजा 2x वजा 3y होते. त्याला अधिकचे 3y करावे लागतील, कारण वजाने त्याला गुणाकार केला. इथं वजाचे 9. ठीक आहे. अधिकचे 2x आणि वजाचे 2x कटून जाणार आहे. इथे राहिले 3 हा एक 4y, हा एक y, हा 3y. किती y झाले? 4y. ह्या 13 मधून 9 गेले, किती राहणार आहे? 4. 13 मधून 9 गेले, किती राहतात? 4. बरोबर आहे. y ची किंमत आता आपल्याला इथे भेटते y. हे 4 च्या भागाकार झाला 4 भागिले 4. 4 1 4. y ची किंमत किती आली? 1 आली. y ची किंमत किती आली? 1. आता हीच किंमत कोणत्याही एका समीकरणात ठेवायची आणि x ची किंमत मिळवायची. y बरोबर 1 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. 1 मध्येच सारखं ठेवतो, याच्यामुळे मी पहिलं म्हणून चला, तसं काही नाही. कुठल्याही समीकरणात ठेवली तर उत्तर आपल्याला भेटून जातं. ठीक आहे. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. ठीक आहे. पहिलं इक्वेशन ठेवायचे. समीकरण पहिलं आहे 2x अधिक वजा 3y बरोबर 9. ठीक आहे. ठेवून द्या. x y ची किंमत 2 जशाला तसा x जशाला तसा 3. y च्या जागेवर 1 बरोबर 9. y ची किंमत किती आहे? 1. ही किंमत आपण इथे ठेवून दिली. आता 3 न 1 ला गुणाकार करूया. अगोदर 2x जशाला तसे 3 1 3 9 जशाला तसे. इकडे एखादी संख्या जर अधिक असेल तर बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर वजा होते. इथं वजा आहे म्हणून तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे? अधिक होणार आहे. 2x जशाला तसे, हे 3 तिकडे गेले अधिक होणार. 9 अधिक 3 9 3 12. 2x जशाला तसे 12. x बरोबर 12 भागिले 2. बेस रक्कम 12. x ची किंमत किती आली रे? 6. x ची किंमत किती आहे? 6. त्या समीकरणाच्या किमती भेटल्या. खाली लिहायला विसरायचं नाही. x, y ह्या पूर्ण
चॅप्टर मध्ये समीकरणांच्या किमती आपल्याला दोन चलांची किमतीच काढायची आहे. 6,1 ही समीकरणाची काय आहे? उकल आहे. उकल इट्स व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ठीक आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4 5m - 3m बरोबर 19 m - 6 बरोबर -7 अशा प्रकारचे समीकरण आहे. सगळ्यात अगोदर यांना समीकरणांना 1 आणि 2 अशी नावे द्या. 5m - 3m बरोबर 19. समीकरण नंबर 1. दुसरं m - 6m आणि -7 समीकरण नंबर 2. पहिल्या प्रश्नापासून सांगत आलो की दोन्हीपैकी एक चल सारखं पाहिजे. इथं 3 आहे, इथं 6 आहे, इथं 5 आहे, इथं m आहे नुसतं. एक चल सारखं पाहिजे. नसेल तर आपल्याला ते सारखं करून घ्यावं लागतं. मग एक तर याला 5 ने गुणाकार करा तेव्हा इथं 5 येईल, किंवा याला 2 ने गुणाकार करा म्हणजे इथे 6 येईल. दोन्हीपैकी एक करावं लागतं. मी याला 5 ने गुणाकार करतो. ठीक आहे. समीकरण 2 ला समीकरण 2 ला 5 ने गुणू. कितीने? ठीक आहे. इक्वेशन सेकंड आर मल्टीप्लाय बाय 5. कितीने गुणायचं त्याला? 5 ने. गुणूया समीकरण 2 ला 5. 5m 5 वजा 5 × 30 5 × 7 35. समीकरण नंबर 3. याला सुद्धा आपण 2 ने गुणलं असतं तरी आलं असतं, पण आपण त्याला गुणलं. ठीक आहे. मग आता इथं 5 आले, इथं 5 आले, पण चिन्ह सारखे आले. चिन्ह जर सारखे आले तर त्यावेळेस वजाबाकी करायची. ठीक आहे. लिहा. समीकरण 1 व 3 ची वजाबाकी करा. काय करायचे आहे? वजाबाकी. इक्वेशन फर्स्ट and third are substitute. ठीक है. लिया सबट्रॅक्शन. सबस्टिट्यूट. मग हे मोठं आहे, वरी घ्यायला वाटल्यास 5m वजा 30m आणि वजा 35. हे वजा करत होतो. वजाचे 5m इथं वजा आहे, वजा वजा अधिक 3. कारण आपण वजा न गुणाकार केलं म्हणून इथं वजा होतं, ते इथं आल्यावर काय होणार आहे? अधिक होणार आहे. इथं 19 आहे अधिकचे, पण वजाबाकी असल्यामुळे इथे काय येणार आहे? वजा 19. ठीक आहे. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. हे अधिकचे 5 आहेत, हे वजाचे 5 आहेत, हे दोन्ही काय होणार आहेत? कटणार. 5 मधून 5 गेला इथे 0. 30 मधून 3 गेले वजा 27, कारण मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला विसरायचं नाही. 19 आणि 35 या दोघांची बेरीज करा. 9. बघा याच्यातला एक याच्यात टाका. 20 होतात. 20 आणि हे 30 50 54 झाले. किती? 54. कसे पण मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 54. हे वजा, हा वजा आणि हा वजा कटून जातो. इकडे 27 n बरोबर 54. n बरोबर 54. आता इकडे 54 ला भागायचं आपल्याला. 54 भागिले 27. 27 1 27 27 54. ज्यांची किंमत 2 आहे. किती आली? 2. ही किंमत एका समीकरणामध्ये ठेवून द्यायची. कुठल्याही एका समीकरणात काय करायची? ही किंमत ठेवायची. मग आपल्याला कशाची? m ची किंमत भेटून जाते. समजलं? पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर फर्स्ट सेकंड कोणते तुमच्या मनावर ठेवू शकता. ही किंमत समीकरण
2 मध्ये ठेवू, 1 मध्ये ठेवू, 1 मध्ये, ठीक आहे, 1 मध्ये ठेवू, लिहू शकता तसं. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन फर्स्ट. पहिल्यामध्ये ठेवून द्यायचे आहे. समीकरण 1 जशाला तसं लिहायचं. 5m वजा 3n बरोबर 19. यांची किंमत आली 2, यांच्या जागी किंमत ठेवून द्या. 5m जशाला तसा, 3 जशाला तसे, पण यांची किंमत 2 आलेली आहे, बरोबर आहे 19. ठीक आहे. 5m जशाला तसा वजा 3, 3 दोन्ही 6 गुणाकार किती येतो 6, 19 जशाला तसे. आता एखादी संख्या इकडे वजा असेल तर तिकडे गेल्यावर काय होते, अधिक होते, बरोबर चिन्हाच्या पुढे गेलं. आता इथे लिहू शकता 5m जशाला तसा, हे 6 इकडे गेले, 19 अधिक 6. 5m जशाला तसा, 19 आणि 6 25 होतात. किती होतात 25. m बरोबर ह्या 25 ला 5 ने भागूया. 25 भागिले 5, 5 5 25. m ची किंमत किती आली, दोन्ही चलांच्या किमती आपल्याला भेटलेल्या आहेत. खाली लिहायला विसरायचं नाही. m, n बरोबर 5, 2 ही समीकरणाची काय आहे, उकल आहे. हे म्हणजे उत्तर असतं. इट्स व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ठीक आहे. पाचवा प्रश्न असा आहे, 5x अधिक 2y बरोबर वजा 3, x अधिक 5y बरोबर 4. इथं मात्र चल पुन्हा सारखे आलेले नाही, आपल्याला एक चल सारखं करून घ्यावा लागेल. समीकरण लिहून घ्या आधी, नंबर लिहा त्यांना. 5x अधिक 2y बरोबर समीकरण वजा नंबर 3, समीकरण नंबर 1 वजा 3, समीकरण नंबर 1. दुसरं x अधिक 5y बरोबर 4, समीकरण नंबर 2. समीकरण नंबर किती आहे 2. हे काय, इथं 5 आहे, इथे x आहे, इथं 2 आहे, इथं 5 आहे. दोन्हीपैकी एक चल सारखं करायचं असेल, हे जर सारखं करायचं असेल तर याला 2 ने गुणाकार करायचा, 5 दोन्ही 10 होतात, आणि याला 5 ने 5 दोन्ही 10 होतात, तेव्हा सारखं येतं. पण त्याऐवजी इथं 5 आहे, ह्या x ला जर 5 ने गुणाकार केला तर हे दोन्ही समीकरण कसे येतात, सारखे येतात. पण आपण समीकरण 2 ला काय करूया, 5 ने गुणाकार, जे सोपं दिसतं ते करायचं. समीकरण 2 ला 5 ने कितना गुणायचं आहे 5. लिहा कसं, इक्वेशन सेकंड आर मल्टीप्लाइड बाय 5. कितना गुणले झालं 5. लिहा 5x, x ने 5 ला गुणाकार केला किती ना 5x, 5 5 अधिकचं चिन्ह, 5 5 25y आणि 5 चौक 20, समीकरण नंबर 3. किती आलं 3. आता इथं 5 आला, इथेही 5 आला, चिन्हही सारखे आहे, मग काय करायचं वजाबाकी करायची, ज्यावेळेस चिन्ह सारखे येतात. लिहा तसं, समीकरण 1 व 3 ची वजाबाकी करा. वजाबाकी करू, ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट एंड थर्ड आर सबट्रैक्शन. ठीक आहे. जे मोठा आहे ते लिहा वरील समीकरण, म्हणजे वजाबाकी करायला सोपं जातं. हे समीकरण वरती लिहूया, 5x अधिकचे 25y बरोबर 20. हे लहान समीकरण याच्यातून वजा करूया.
5x अधिकचे आहेत वजाबाकी केल्यामुळे वजा 5x. इथं अधिकचे 2 आहेत वजा 2 आहे म्हणा. इथं वजाचे 3 आहेत अधिकचे 3 होणार आहे. ठीक आहे. अधिकचे आणि वजाचे 5x काय झाले कटले. शून्य आलं त्याचं. 25 मधून 2 गेले 23y. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे अधिक. 20 अधिक 3 किती झाले 23. y ची किंमत आपल्याला इथं भेटते. y बरोबर 23 भागिले 23. हे याच्या भागाकाराचं नाव 23 भागिले 23. y ची किंमत आली 1. किती आली y ची किंमत लिहा. y बरोबर 1 ही किंमत समीकरण कोणते ठेवू शकता. 1 मध्ये 2 मध्ये जे छोटं समीकरण दिसतं त्याच्यात ठेवा म्हणजे तुम्हाला व्हॅल्यू काढायला सोपं जातं. आपण 2 मध्ये ठेवू. 2 मध्ये ठेवू. लिहा समीकरण नंबर 2 x अधिक 5y बरोबर 4. ठीक आहे. कोणाची किंमत भेटली y ची. y च्या जागेवर किंमत ठेवून द्यायची आपल्याला. ठीक आहे. लिहा x जशाला तसा लिहा. 5 ही जशाला तशी y ची किंमत 1 बरोबर 4. ठीक आहे. x जशाला तसा 5 1 5 4 जशाला तसे. हे 5 तिकडे गेल्यावर वजा होणार. 4 वजा 5 x बरोबर वजा 5 मधून अधिकचे 4 गेले वजा 1. x ची किंमत किती आली वजा 1. खाली इक्वेशन द्यायला विसरायचं नाही. समीकरणांच्या किमती दोघांच्याही चलांच्या x, y बरोबर वजा 1, 1 ही समीकरणाची उकल आहे. काय आहे उकल आहे. इट्स व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ठीक आहे. यानंतर आपण लगेच 6वा प्रश्न पाहणार आहोत. यानंतर प्रश्न 6वा 1/3x प्लस y 10/3. दुसरं समीकरण 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. ज्यावेळेस एखादी संख्या समीकरणांच्या छेदात येते त्यावेळेस आपल्याला ती संख्या काढून टाकायची म्हणजे आपल्याला साधं समीकरण भेटतं आणि त्या समीकरण सोडवता येतं. इथं 3 आलेला आहे इथं 4 आलेला आहे. अगोदर समीकरणांना नावे देऊ आपण 1 आणि 2. ठीक आहे. 1/3x अधिक y बरोबर 10/3. समीकरण 1. दुसरं 2x अधिक 1/4y बरोबर 11/4. समीकरण नंबर 2. 1 आणि 2 काय झाले तर नाव आले समीकरण. आता आपण काय करू. इथं छेदामध्ये 3 आहे इथं 3 आहे इथं 4 आहे इथं 4 आहे. मग समीकरण 1 ला 3 ने गुणू आणि समीकरण 2 ला 4 ने गुणू म्हणजे काय होऊन जातं त्याच्या छेदातलं संख्या निघून जाते. असं लिहा. समीकरण 1 ला 3 ने गुणू करायचं त्याला 3 ने गुणू. इक्वेशन फर्स्ट and multiply by 3. 3 गुणू याला 1/3 x गुणिले 3 अधिक y बरोबर 10 गुणिले 3/3. हे 3 कटले हे 3 कटले म्हणजे समीकरण भेटतं फक्त इथं काय आलं x अधिक सॉरी त्याला 3 ने गुणाकार करायचा होता हे 3 आलं. ठीक आहे. त्याला 3 ने गुणाकार केले किती राहणार इथं 3y बरोबर हे 3 कटले राहिले फक्त 10. समीकरण नंबर 3. आता जसं आपण समीकरण पहिल्याला 3 ने गुणाकार केला तसं दुसऱ्याच्या छेदामध्ये 4 आहे त्याला 4 ने गुणाकार करू. लिहा समीकरण 2 ला 4 ने गुणू. कितीने गुणायचं आहे. इक्वेशन सेकंड आर मल्टीप्लाय बाय 4.
ठीक आहे, 4 निघून गेला. 4 गुणिले 2x अधिक 1 4 y गुणिले छेदात 4 बरोबर 11 गुणिले 4 छेदात 4. हे 4 कटले, हे 4 कटले. इथं 4 दोन्ही 8x प्लस इथं राहिला फक्त y बरोबर 11. समीकरण नंबर 4 किती भेटलं? 4. आता समीकरण हे आणि हे सारखे आले, फक्त इथं x आहे निसता, इथं 8 आहे, इथं 3 आहे, इथं निसता y आहे. एक तर याला 3 ने गुणाकार करा किंवा याला 8 ने गुणाकार करा. आपण याला 8 ने गुणाकार करू, कुठलाही गुणाकार केला तर चालतो. लिहा तसं. समीकरण 3 ला 8 ने कितना गुणायचं आहे? 8 ने. इक्वेशन थर्ड मल्टीप्लाय बाय 8 किती ना. समीकरण लिहा तिथे एकदा. x अधिक 3y बरोबर 10. ठीक आहे, आता याला 8 ने गुणूया. 8x 8 त्रिक 24y आणि 8 आहे 80. समीकरण नंबर 5. समीकरण नंबर किती आलंय? 5. ठीक आहे. आता इथं 8 आहे आणि इथं सुद्धा 8 आहे. चिन्ह बी सारखे आले. ज्यावेळेस चिन्ह सारखे येतात त्यावेळेस काय करायचे? त्यांची वजाबाकी. लिहा तसं. समीकरण 4 व 5 ची वजाबाकी करा. काय करायची आहे? इक्वेशन 4 and 5 सबट्रॅक्शन. ठीक आहे, जे मोठं आहे ते वर लिहा. हे मोठं आहे समीकरण. 8x अधिक 24y बरोबर 80. त्याच्यातून हे समीकरण वजा करूया. वजा 8x वजा 4y आणि वजा 11. ठीक आहे, वजाबाकी करूया. 8 मधून 8 गेले किती राहणार आहे? 0. आणि नाही घेतलं तरी 24 मधून 1 गेला किती राहणार आहे? 23. ठीक आहे. आता 80 मधून 11 गेले 69 राहतात. किती राहतात? 69. ठीक आहे, ह्या 23 ने याला भागावं लागतं. y बरोबर 69 भागिले 23. पाठापाठ असणं गरजेचं आहे तुम्हाला. 23 1 23, 23 2 46, 23 त्रिक 69. म्हणजे y ची किंमत किती आली? y ची किंमत आली आताशी आपल्याला एका चलाची किंमत भेटलेली आहे. आता ही किंमत दुसऱ्या एका समीकरणात ठेवा आणि उत्तर काढा. 3 मध्ये ठेवा. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. 3 मध्ये ठेवू. पुट the value in equation 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 बघा. लिहायचं x अधिक 3y बरोबर 10. किंमत ठेवायची याच्यामध्ये. x ची y ची x जशाला तसा अधिक 3 जशाला तशी y ची किंमत 3 आहे बरोबर 10 जशाला तशी. इकडे घेऊया. x अधिक 3 त्रिक 9 बरोबर 10. ठीक आहे, हे 9 इकडे गेल्यावर वजा होणार आहे. x जशाला तसा बरोबर 10 वजा 9.
x बरोबर 10 मधून 1 गेला, सॉरी 10 मधून 9 गेले 1 राहिला. म्हणजे x ची किंमत किती आली? 1. x ची किंमत किती आली? 1. दोन्ही चलांच्या किमती भेटलेल्या आहेत. x, y बरोबर x ची किंमत आहे 1, y ची आहे 3. ही समीकरणाची उकल आहे. काय आहे? उकल आहे. इट्स व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ठीक आहे, अशा प्रकारचे प्रश्न आहेत. पुढचे जे दोन प्रश्न आहेत 7वा आणि 8वा त्यांच्यामध्ये एकदा ऍडिशन एकदा सबट्रॅक्शन करायला लागते. ठीक आहे. हा ठीक आहे. आपण 1.1 मध्ये 6 गणित पाहिले होते. 7वा गणित 99x अधिक 101y बरोबर 499. 101x 99y बरोबर 500. ज्या वेळेस समीकरणांमध्ये एका समीकरणाचा पहिलं चल दुसऱ्या समीकरणाच्या दुसऱ्या चलासारखं असतं. इथं 99x आहे, इथं 99y आहे, इथं 101x आहे, इथं 101y म्हणजे 101y आणि 101. त्यावेळेस अशा ज्यावेळेस गणित येतं त्यावेळेस त्या समीकरणांना अगोदर 1 नंबर 2 नंबर असं द्यायचं, नंतर त्यांची एकदा ऍडिशन करायची म्हणजे बेरीज करा आणि एकदा वजाबाकी करा. अशा प्रकारचे ते गणित सोडवायचे. तर आपण बघूया तिकडे. पहिल्यांदा 99x प्लस 101y बरोबर 499. समीकरण नंबर 1 द्यायला विसरू नका. दुसरं 101x प्लस 99y बरोबर 501. समीकरण नंबर 2. मी अगोदरच सांगितले की ज्यावेळेस एकाचा दुसरा चल आणि पहिला चल हा सारखा सारखा येतो त्यावेळेस त्यांची काय करायची? बेरीज करायची, एकदा वजाबाकी एकदा करायची. तसं समीकरण 1 व 2 ची काय करू? अगोदर आपण बेरीज करू मग वजाबाकी. ठीक आहे, बेरीज इथे लिहायचं इक्वेशन फर्स्ट and second are added. लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, तर घेऊया तुम्ही समीकरण 99x प्लस 101y बरोबर 499. 101x प्लस 99y बरोबर 500. दोघांची ऍडिशन होणार आहे. बघूया. 99 आणि 101 200x 101 आणि 99 200y 500 आणि 499 1000. ह्या सर्वांना 200 ने भागू. कितीने भागायचा? 200 ने. भागितलं 200 ने x अधिक y बरोबर 2×10 म्हणजे 5. समीकरण नंबर 3. समीकरण नंबर किती आले? 3 आले. ठीक आहे, आता एकदा वजाबाकी करू या समीकरणांची म्हणजे पुन्हा असं एक समीकरण भेटेल आणि नंतर ते दोन समीकरण सोडून चल काढतात. घेऊया आपण आता ते दोन्ही. इथे लिहावं लागतं समीकरण 1 व 2 ची काय करायची आहे? वजाबाकी. वजाबाकी कर. ठीक आहे, इथे लिहा इंग्लिश मध्ये इक्वेशन फर्स्ट and second are substitute किंवा सबट्रॅक्शन. सबस्टिट्यूट म्हणजे किंमत ठेवणे, सबट्रॅक्शन म्हणजे वजाबाकी. ठीक आहे, घ्या यांची वजाबाकी. जे मोठं वाटतं ते वरील 101x प्लस 99y बरोबर 501 वजा 99x वजा 101y वजा 499 यांची वजाबाकी करूया. 101 मधून 99 गेले 2x इथं वजा या मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे. 101 मधून 99 गेले पुन्हा इथं वजा 2y आले.
वजा 2 वाय बरोबर 501 मधून 499 गेले 2 राहिले. आता याला पूर्ण याला 2 न भाग जातो. छोटं समीकरण करता येत आपल्याला 2 न भाग देऊया. x वजा y बरोबर 1 समीकरण नंबर 4. आता आपल्याला समीकरण सोपे आले. सोपे कसे? दो हा आणि हा इथं x आहे इथं x आहे इथं y आहे इथं y आहे इथं मायनस आहे इथं प्लस आहे म्हणजे नुसती बेरीज करायची. एक चल लोप पावतो एक चलाचा घ्या म्हणून समीकरण 3 व 4 ची 3 व 4 ची बेरीज करू. काय करायची आहे? बेरीज करा. ठीक आहे. 3 आणि 4 ची काय करायची? बेरीज. या 3 आणि 4 दिल्या. x अधिक y बरोबर 5 x वजा y बरोबर 1 यांची बेरीज करायची. कारण मी तुम्हाला अगोदरच सांगितलं दोन्हीपैकी एक चल सारखा असेल चिन्ह वेगवेगळे असतील तर बेरीज करा. चिन्ह सारखे असतील तर वजाबाकी करा. x आणि x 2x y y अधिक आणि प्लस चे कटले 5 आणि 1 6 x बरोबर 6 भागिले 2 बेत्रिक 6 म्हणजे x ची किंमत किती आली? 3. व्हेरी सिंपल. x ची किंमत किती आली? 3. आता हीच किंमत एखाद्या समीकरणात ठेवू. एखाद्या म्हणजे याच्यात ठेवायची का? नाही. तर साध्या समीकरणात ठेवूया 3 किंवा 4 मध्ये सोपं जे आपल्याला गुणाकार करायला सोपं पडेल. ठीक आहे. ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. कोणत्यात ठेवायची? म्हणजे सोपं जाईल. ठीक आहे. पुट द व्हॅल्यू इन इक्वेशन 3. ठीक आहे. ठेवून देऊया आपण किंमत. समीकरण 3 काय बघा x अधिक y बरोबर 5 लिहा. आणि समीकरण लिहा x अधिक y बरोबर 5. ठीक आहे. आता किंमत ठेवून देऊ समीकरणामध्ये. x ची किंमत किती आहे? 3 किंमत ठेवा इथं. 3 अधिक y बरोबर 5. हे 3 इकडे गेले वजा होणार आहे. 5 वजा 3 किती राहिले रे? 2. म्हणजे y ची किंमत सुद्धा आपल्याला इथं प्राप्त झालेली आहे. आता झालं किमती संपल्या तुमच्या. इथे लिहायचं x, y बरोबर x ची किंमत 3 y ची किंमत 2. ही समीकरणाची उकल आहे. काय आहे? इट्स व्हॅल्यू ऑफ इक्वेशन. ठीक आहे. अशा प्रकारचं. त्यानंतर 7वं गणित बघूया. प्रश्न क्रमांक 8 1.1 मधला आपण जो 7वा प्रश्न पाहिला 7व्या प्रश्नासारखाच हा सुद्धा प्रश्न आहे. खूप सिंपल आहे. लक्ष द्या थोडस. 99x वजा 57y बरोबर 172 आणि दुसरं समीकरण आहे 57x वजा 99y बरोबर 252. मी अगोदरच्या प्रश्नामध्ये सांगितलं होतं की 99x अधिक 101y तशाच प्रकारचा म्हणजे एकाचा x चा जो सहगुणक आहे दुसऱ्याच्या y चा होता आणि इथे तसंच आहे. याचा जो x चा सहगुणक आहे याच्या तो y चा सहगुणक आहे. इथं भी हा x चा जो सहगुणक आहे इथं त्याच्या इथं जो y चा आहे तो इथे x चा आहे. मग त्यावेळेस जर असं जर गणित आलं तर त्यावेळेस त्या समीकरणाची अगोदर बेरीज करा आणि नंतर वजाबाकी करा. आधी समीकरण 1 आणि 2 अशी नाव देऊन आपल्याला अशा प्रकारचं सॉल्व्ह करायचं आहे. प्रश्न बघूयात आपण. 99x वजा 57y बरोबर 172. समीकरण 1 द्यायला विसरू नका. दुसरं 57x वजा 49y बरोबर 252. समीकरण नंबर 2. समीकरण नंबर 2. आता काय करायचं? एकदा बेरीज आणि एकदा वजाबाकी दोन्हीपैकी एक कोणतंही केलं तरी चालतं अगोदर. ठीक आहे. तसं करू आपण. बेरीज करू.
समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. काय करायची आहे? ठीक आहे. इक्वेशन फर्स्ट and second are added z बेरीज. ठीक आहे. करूया बेरीज या दोघांची. लिहा समीकरण खाली. 49x वजा 57y 172 57x वजा 49y बरोबर 252. दोघांची बेरीज करूया. ठीक आहे. 2 आणि 2 4 5 आणि 7 आणि 5 1202 हातच्या गेला 1 2 आणि 2 4 424 आणि यांची सुद्धा बेरीज होती. वजा वजा अधिक होत असतं मोठ्या संख्येचं चिन्ह येतं. y ला y लिहायचं. 9 आणि 7 16 16 6 हातच्या गेला 1 4 आणि 5 5 आणि 5 10 0 106 वजा यांची सुद्धा बेरीज किती येते? 106. आता ह्या सगळ्यांना 106 ने भागूया. काय करायचं? 106 ने भागायचं. इथे x लिहायला विसरायचं नाही. 106 मी भागून दाखवतो. 106x भागिले 106 वजा 106 y भागिले 106 बरोबर 424 भागिले 106. 106 106 कटले 106 106 कटले 106 1 106 106 चोक 424 चारच्या पाण्यामध्ये येतात. म्हणजे x वजा y बरोबर 4. समीकरण नंबर 3 द्यायला विसरायचं नाही. आता इथे एकदा बेरीज केली आपण, असं समीकरण भेटलं. आता वजाबाकी करूया. समीकरण 1 व 2 ची काय करायची आहे? वजाबाकी. इक्वेशन फर्स्ट and second are subtraction. ठीक आहे. समीकरणाला जे मोठे ते अगोदर लिहायचं. हे मोठं दिसतं मला. 57x वजा 49y बरोबर 252 वजाबाकी करायची याची. 49x वजा वजा अधिक 57y वजा 172. ठीक आहे. वजाबाकी करूया. 57 मधून 49 गेले तर आता 8x. इथं पण अधिकचे 8y आणि इथं दोनातून 2 गेले 0 आणि 25 मधून 17 गेले 8. किती झाले? 80. किती झाले? 80. त्या दोघांनाही 8 ने भागू. 8x भागिले 8 प्लस 8y भागिले 8 बरोबर y आहे 80 भागिले 8 आहे 80 8 x अधिक y बरोबर 10. समीकरण 4 बरोबर. ठीक आहे. आता हे आणि हे सारखे आले. इथं y आहे, इथं y आहे, x आहे, x आहे आणि इथं वजा आहे, इथं अधिक आहे. म्हणजे यांची बेरीज करायला हरकत नाही. म्हणजे समीकरण भेटतं आपल्याला. लिहूया तसं. समीकरण 3 व 4 ची काय करूया? बेरीज करूया. काय करायची यांची? इक्वेशन 3 and 4 are added. ठीक आहे. या मग त्यांची बेरीज. x वजा y बरोबर 1 सॉरी 4 आहे. x अधिक y बरोबर 10. 10 आणि 4 14 y कटले x आणि x 2x x बरोबर 2 च्या भागाकारात जाणार 14 भागिले 2 2 7 14. म्हणजे x ची किंमत किती आली? 7.
x किती आला रे 7. आता ही किंमत एका समीकरणात ठेवायची आणि दुसऱ्याची किंमत काढायची. ठीक आहे. x बरोबर 7 ही किंमत समीकरण 4 मध्ये ठेवा. put the इंग्लिश मध्ये put the value in equation 4. इक्वेशन 4 आहे हा. x अधिक y बरोबर 10. x आलाय 7 तुम्ही दिली y बरोबर 10. ठीक आहे. हे 7 इकडे वजा होणार 10. y बरोबर 10 वजा 7. y बरोबर 10 मधून 7 गेले 3 राहिले. किती राहिले 3. हे आली y ची किंमत. खाली लिहा x, y बरोबर 7, 3 ही समीकरणाची उकल आणि इट्स व्हॅल्यू ऑफ सोल्युशन. इक्वेशन सोल्युशन दोन्ही घेतलं तरी चालतंय.